नवाब मलिक हे तब्येतीच्या कारणामुळे त्यांना मिळालेला जामीन होता। त्यांची तब्येत ठीक नाही आहे, किडन्या फेल झालेल्या आहेत, हार्टचा प्रॉब्लेम आहे, असे कारण दाखवून त्यांना जामीन मिळाला होता। परंतु एकंदरीत पाहता त्यांनी निवडणुकी प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे, जोरजोरात भाषणं केलेली आहेत, रॅल्या केलेल्या आहेत। हे तब्येतीचं कारण आता ते असू शकत नाही, म्हणून तो जो दिलेला जामीन ज्या आधारावर दिला होता मेडिकल ग्राउंडवर, तो आता रद्द करावा आणि त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवावा। हे वानखेडेंनी केलेली भूमिका अत्यंत योग्य आहे। मला वाटतं त्याच पद्धतीने न्यायालय सुद्धा योग्य तो निर्णय घेईल। ओके, पार्ट 2 सुरू झाला आता। संजय राऊत म्हणाले की जे अपक्ष लोक आहेत संभाव्य, त्यांना भाजप महायुतीने 50-50 कोटींच्या थैल्या पाठवून दिल्यात। 50 नाही, 100 पाठवलेले आहेत। रावची माहिती चुकीची आहे। आम्ही 100 पाठवलेले आहेत। त्यांना ठेवायला जर जागा नसेल तर ते तुमच्याकडे पाठवतील किंवा तुम्ही जाऊन ते घ्या। मूर्खाच्या नंदनवन वावरणारे लोक, यांना त्या गोष्टीची किंमतच नाही। अपक्षाच्या बोली लावायला लागलेले आहेत आता हे, म्हणून यांचा लोकांनी यांना जागा दाखवलेली। यांच्या तोंडात खोके आणि बोके याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, म्हणून असे बिनबुडाचे आरोप करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे। आणि हे धंदेवाईक लोकच राजकारणामध्ये सर्वांना कीड लावत आहेत आणि त्यामुळं आज उबाटाची जी स्थिती झाली ना, ही फक्त ह्या अशा स्टेटमेंटमुळे झालेली। घोडेबाजार होईल असं वाटत नाही, कसला घोडेबाजार, आम्ही बहुमतात आहोत। 26 तारखेला आम्ही सरकार स्थापन करतोय, करणार आहेत ते सिल्वर ओकवर जाऊन ते सरकार स्थापन करणार आहेत। तिथे एक जंगी पार्टी असणार आहे। राज्यपालाच्या भूमिकेमध्ये शरद पवार असतील आणि मुख्यमंत्र्याची पदाची शपथ हे संजय राऊत घेतील आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्या जितेंद्र आव्हाड असतील। असे ते एकाधिकृत मंत्रिमंडळ आहे आणि ते स्वतः जाहीर केलेले ते मंत्रिमंडळाची शपथ हे सिल्वर ओकला होणार आहे। तुमच्या मतदारसंघात 50 म्हणजे सट्ट्या बाजारात सुद्धा संभ्रम आहे आणि संभाजीनगरच्या मतदारसंघात सट्टा बाजारात 50 कोटीचा सट्टा लागलेला आहे। देशात सट्टा लागत असतो, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लागला असेल। सट्टे बाजारावर काही लोकशाही थोडी चालते। त्यांनी जास्त इंटरेस्ट आहे सट्ट्या बाजारात, असं त्या चांगली गोष्ट आहे ना। असे तुम्ही विजयी व्हात म्हणून काही ठिकाणी पूजा सुरू करतायत लोक, त्यावर तुमचं काय मत आहे? दुग्धाभिषेक वगैरे नाही असतं। प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ता हा आपल्या नेत्याशी कनेक्ट असतो। आपापल्या पद्धतीने आपापल्या भावनेतून कोणत्याही पक्षाचा असो तो, ही त्याची भावना असते आणि त्या भावनेला मला वाटतं आपण साथ दिली पाहिजे, त्याला चुकीचं समजू नये कधी।